आता 2020ला ज्यावेळेला जागा थोड्याशा घटल्या पण मतांच्या टक्केवारीमध्ये फारसा फरक हा आम आदमी पक्षाच्या मध्ये पाहायला मिळत नाहीये. 54% ते 53% आले. काँग्रेसचे मतांची टक्केवारी जी आहे ती घसरली आणि भाजपची सुद्धा 32% 38% गेलेली आहे. आता नेमकं काय झालेलं आहे म्हणजे आत्ताच्या ज्या या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आम आदमी पक्षाच्या मतांची टक्केवारी साधारणतः किती राहिलेली असू शकते? त्यांना जर 2020 मध्ये 53% म्हणजे निम्म्याहून जास्त दिल्लीकरांनी जर हा कौल दिलेला असेल त्यांच्याकडे, त्यांच्या पारड्यात तेवढी मतं टाकलेली असतील तर काय कारणं आहेत की ती सगळी मतांची टक्केवारी ही आपल्याकडे खेचून आणण्यामध्ये भाजपला यश मिळालेलं असू शकतं? कारण की आता मी पाहते इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटनुसार तर 2020 मध्ये भाजपला 38% मतांची त्यांची टक्केवारी होती, जी आत्ताचे जेवढे ट्रेंड्स क्लिअर झालेले आहेत त्याच्यानुसार 2025 मध्ये भाजपच्या मतांची टक्केवारी सुद्धा 45% गेलेली आहे. म्हणजे 2015ला जी 33% होती ती त्यांनी 45% नेऊन पोहोचवलेली आहे. 12% वाढ त्यांनी केलेली आहे. हे कशाच्या आधारावर झालेलं आहे? आपचे काही लूपहोल्स होते ज्याच्याबद्दल तुम्ही प्रकाश टाकलात, पण भाजपची सुद्धा अशी कुठली मजबूत बाजू होती की ज्याच्यामुळे त्यांना दिल्लीमध्ये इतक्या वर्षांनंतर सत्ता आणणं सोपं झालं आणि निम्म्याच्या घरामध्ये जाऊन त्यांना ही मतं पडलेली आहेत? अनुजा, दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे त्याच्यामध्ये. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी, तू 2013, 15 आणि 20 म्हणजे या निवडणुकांची पण टक्केवारी सांगितलीस. ओरिजिनली आम आदमी पार्टीला जी मतं पडली 2013 ती त्यांनी काँग्रेसकडनं स्नॅच केली. तू जर बघितलं असेल तर 13, 15 आणि 20 याच्यामध्ये भाजपच्या मतांच्या टक्केवारीमध्ये 3-4 टक्क्याचा फरक आहे, जास्त फरक नाहीये. सो भाजपचा बेस हा 13 मध्ये जेवढा होता तेवढाच साधारणतः 15 मध्ये थोडा बहुत कमी झाला असेल, तेवढाच साधारण 2020 मध्ये राहिलेला आहे. पण आम आदमी पक्षाच्या मतांची टक्केवारी मात्र जम्प झाली, कारण त्यांनी हळूहळू करत काँग्रेसचा बेस आपल्याकडे ताब्यात घेतला. उदाहरणार्थ 2013 मध्ये त्यांनी काँग्रेसकडनं त्यांचा जो अर्बन मिडल क्लास जो वोटर होता, जो एज्युकेटेड क्लास होता, जो शीला दीक्षित यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता, तो त्यांनी आपल्याकडे वळवून घेतला आणि त्याच्या बळावरती त्यांना एक जे काही लिमिटेड यश मिळालं. ते नंबर 2 ची पार्टी होती त्यावेळेस आम आदमी पार्टी. 2015 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाकडनं जे त्यांचा दलित आणि इतर जे मतदार आहेत सगळे झोपडपट्टीवाले, त्यांना सगळ्यांना आपल्याकडे खेचून घ्यायला सुरुवात केली. 2020 मध्ये त्यांनी पूर्णपणे जम्प केला. जो काँग्रेसच्या बरोबर ठामपणे तोपर्यंत राहणारा जो मुस्लिम मतदार आहे तो त्यांनी आपल्याकडे खेचून घेतला. म्हणजे सीएसडीएसचा सर्व्हे सांगतो की 83% मुस्लिम मतं ही त्यावेळेस आम आदमी पक्षाकडे वळलेली होती. सो त्यांनी अशा पद्धतीने काँग्रेसचा बेस पूर्णपणे आपल्याकडे वळवून घेतला. त्यांनी स्वतःचा बेस निर्माण केला आणि काँग्रेसचा बेस पण त्यांनी स्वतःकडे वळवून घेतला. या उलट भारतीय जनता पार्टीचा बेस हा कायम राहिलेला होता. आता जी भाजपची टक्केवारी वाढलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय की लोकसभेमध्ये पडणारी त्यांची जी मतं आहेत, जी मी मगाशी म्हटलं ना स्विंग व्हायची, 15% भाजपकडे जायची, तीच 15% घटून 10-12% ती आम आदमी पार्टीकडे वळली जायची. त्यातला कमीत कमी 7 ते 8% बेस त्यांनी रिटेन केलेला आपल्याला बघायला मिळतो यावेळेस. म्हणजे जी मतं आम आदमी पार्टीकडे वळायची ती त्यांनी थांबवली एका पद्धतीने, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जो अर्बन एज्युकेटेड मिडल क्लास आहे तो त्यांनी त्या बाबतीमध्ये थांबवला आणि त्याचबरोबर काही झोपडपट्ट्यांमधला मतदार सुद्धा त्यांनी तो त्या पद्धतीने होल्ड केला. दुसरीकडे आम आदमी पक्षाचं नुकसान झालं, हे म्हणजे मुस्लिम बहुल सीट ज्या त्या 100% जिंकत होते तिथे त्यांचं काही प्रमाणात नुकसान झालं. काँग्रेस त्या ठिकाणी म्हणजे काँग्रेसचा वोट शेअर सुद्धा दिल्लीमध्ये वाढलाय. तो 4% असायचा, तो 7% पोहोचलेला आपल्याला बघायला मिळतोय. सो यातनं जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं की कशा पद्धतीने आम आदमी पक्षाला आपला वोट शेअर टिकवता आला नाही विधानसभेमध्ये, त्यांचा तिकडे तो घटला आणि दुसऱ्या बाजूला तो वोट शेअर जो लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीकडे वळायचा तो भारतीय जनता पार्टीने पण ह्याच्यामध्ये टिकवलेला आहे. पण आता महत्वाची गोष्ट अशी त्याच्यामध्ये होणार आहे की आम आदमी पक्षाकडे सरकार नाहीये. सरकार नसताना आता काँग्रेस आम आदमी पक्षाची जागा व्यापते की आम आदमी पक्ष विरोधी पक्ष म्हणून, कारण विरोधी पक्ष म्हणून ते असणार आहेत. 15 आणि 20 मध्ये झालं काय की दिल्लीमध्ये विरोधी पक्ष स्ट्रॉंग राहिला नव्हता, कारण निवडूनच त्यांच्या 3 आणि 8 आल्या होत्या. आता कमीत कमी त्यांच्याकडे सायझेबल जागा तरी आहेत आताच्या परिस्थितीमध्ये, पण तेवढ्याने ते करू शकतील की नाही हे बघणं अत्यंत महत्वाचं असेल. तो वोट शेअर टिकवणं म्हणजे अजूनही आम आदमी पार्टी डाऊन अँड आउट नाहीये, डाऊन आहे, पण 44% वोट शेअर घेऊन अजूनही काही ना काही प्रमाणामध्ये आम आदमी पक्षाचं अस्तित्व मोठ्या प्रमाणात दिल्लीत आहे. ही गोष्ट त्याच्यामध्ये अधोरेखित होते. आपल्यासोबत आपल्या तक ग्रुपचे
मॅनेजिंग एडिटर, व्यवस्थापकीय संपादक मिलिंद खांडेकर सर सुद्धा जोडले गेलेले आहेत आणि मिलिंद खांडेकर हे दिल्लीमध्येच असतात, त्यामुळे त्यांना सुद्धा याबद्दल आणखीन सखोल माहिती देता येईल. मिलिंद सरांकडे सुरुवात करते. वोट शेअरचा मुद्दा होता म्हणून त्याच्यापासून सुरुवात करूया. मिलिंद सर, 2020 मध्ये आम आदमी पक्षाकडे 53% मतांची टक्केवारी होती, भाजपकडे मात्र 38% होती आणि त्यावेळेला आपण सीट्स मधला फरक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाहिलेला होता. 62 आणि 8 असा फरक होता. यावेळेला आता इलेक्शन कमिशनवर सध्या जी प्रेझेंटली आकडेवारी दिसते त्याच्यानुसार आम आदमी पक्षाच्या मतांची टक्केवारी ही 43% आहे आणि भाजपची 45% आहे. म्हणजे वोट शेअरमध्ये मतं जी पडलेली आहेत त्याच्यामध्ये फारसा फरक नाहीये, पण जे जिंकून आलेल्या जागा आहेत त्याच्यामध्ये मात्र आपल्याला 20-25 जागांचा फरक पाहायला मिळतोय. काय त्याच्या मागची कारणं आहेत? मतं पडली आहेत पण जागांमध्ये परावर्तित नाही झाली आहेत. नाही, ते कारण अनुजा, हा आकडा मी थोडं तुम्हाला करेक्ट करायला इच्छितो. ते 46 वरती आहे भाजप आणि 44 वरती आहे आम आदमी पार्टी. तर 2% अंतर आहे. आता याच्यात एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की काँग्रेस जे गेल्या वेळी जवळपास 4-4.5% वरती, ते आता 6.5% वर आली. म्हणजे काँग्रेसचा 2 ते 2.5% गेन झालाय. तर जे आम आदमी पार्टीला क्लिअरली जर नुकसान झालंय की एक तर काँग्रेसनी थोडा आपला कॅम्पेन उठवला, काँग्रेसचं थोडं रिवायवल झालं, अगदी मामूली जरी ते रिवायवल असलं तरी ते 2-2.5%मुळेच गेम झालाय. आणि आपण एक कॅल्क्युलेशन केलंय अनुजा, आता माझ्याकडे जी माहिती आहे, मी त्या सीटची पण यादी देऊ शकतो, पण ते कदाचित आपल्या प्रेक्षकांना इंटरेस्टिंग असावी. 12 जागा अशा आहे दिल्लीमध्ये जिथे भारतीय जनता पक्षाला जेवढ्या मतांनी, ज्या अंतराने त्यांना जीत मिळाली आहे, त्यांचा विजय झालेला आहे, त्याच्याहून अधिक मतं काँग्रेसला मिळालेली आहे. अशी 12 जागा आहे. 2 अजून अशा जागा आहेत जिथे काँग्रेस नंबर 2 वर आहे आणि आम आदमी नंबर 3 वर आहे, पण आम आदमी पार्टीला जी बीजेपी त्याच्यापेक्षा जास्त मतं मिळालेली आहे. आणि एक जागा अशी जिथे MIM ला जास्त जागा मतं मिळाली आणि आम आदमी पार्टी नंबर 2 वर आहे. तर जर आपण हे बघितलं, जर नंबर 3चा जो जे वोट शेअर आहे किंवा त्याला जे मतं मिळाली आणि जो विजयाचा अंतर, विक्ट्री मार्जिन आहे, तर हे आपल्याला कळून येतं की काँग्रेस आणि आम आदमी पार्टी हे वेगवेगळ्या लढल्यामुळे भाजपला कमीत कमी 13 जागांचा फायदा झालेला आहे. आणि आता 13 जागा म्हणजे 23 आणि अधिक 13 म्हणजे हे होतो 36 आकडा होतो. तर हे क्लिअरली केजरीवालचा कुठे ना कुठे जे एरोगन्स होता की काँग्रेस आपल्या सोबत घ्यायचं नाहीये. डिसेंबरमध्ये अशा बातम्या आल्या होत्या की काँग्रेस कडनं बातम्या देण्यात आल्या होत्या की अलायन्स अजून चालू होऊ शकतं, आम्ही प्रयत्नशील आहोत. केजरीवालने ट्विट केलं होतं की नाही, अगदी अजिबात आम्ही अलायन्स करणार नाही. हरियाणामध्ये त्यांनी तेच केलं होतं. तर हरियाणामध्ये आम आदमी पार्टीने काही प्रमाणात नुकसान केलं काँग्रेसचं, गुजरातमध्येही केलं होतं आणि आता आपण बघतोय की काँग्रेसनी आम आदमी पार्टीचं नुकसान केलंय, मात्र बीजेपीचा फायदा झाला याच्यामुळे. मी